खरं सांगू का तुम्हाला ना, पॉडकास्टमध्ये बोलण्यापूर्वी मी एक यादी बघितली. म्हटलं बापरे! यांच्याकडे एवढ्या मोठ्या-मोठ्या केसेस आहेत आणि नेहमी यांचीच बाजू ते का घेतात? म्हणजे आता मी ना ह्याच्यापुढचे जे प्रश्न विचारणार आहे ना, ते अगदी आमच्यासारख्या सामान्यांना, म्हणजे आम्ही म्हणतो ना कोर्टाची पायरी कधी चढू नये, अशा एका दृष्टिकोनातनं मी विचारणार आहे. तर आता तुम्ही ज्या एक-एक केसेस पहिलं म्हणजे बाबांनी जी अजमल कसाबची सगळ्यात सुप्रसिद्ध अशी जी केस चालवली, ती तुम्ही बघितली असेल ना आतून अगदी. तर काय अनुभव होता म्हणजे बाबांच्या हाताखाली काम करण्याचा? काय वाटलं? मी नुकताच अमेरिकेतनं मास्टर्स करून आलो होतो आणि माझा मास्टरचा सब्जेक्ट होता कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्युशनल लॉ, विविध संविधानांचा तौलनिक अभ्यास असा. लॉ करून आलो अमेरिकेतनं, न्यूयॉर्कमध्ये शिकलो होतो. 2009ला आलो आणि तेव्हा कसाबची केस सुरू झाली होती. जस्ट एक आठवडा झाला होता सुरू. आणि मी वडिलांना म्हटलो की मला याच्यात तुम्हाला असिस्ट करायला आवडेल. आता त्याच्यात त्यांची सरकारी विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली होती, त्यामुळे ऑफिशियली तर माझी नेमणूक असिस्टंट म्हणून होऊ शकत नव्हती, परंतु तुमचा इंटर्न ज्युनियर जे काही तुम्ही त्याला म्हणाल त्या भूमिकेत मी तुम्हाला असिस्ट करण्यास मला असं वाटतं की माझा तो अभिमान असेल आणि मला शिकायलाही खूप मिळेल. त्यामुळे आय यूज टू शॅडो हिम. म्हणजे मी त्यांचे सगळे केस फाईल्स वाचायचो, कोर्टात ते कोर्टात बसायचे कसाबच्या वेळेस, त्याचे 2 खुर्च्या सोडून मागे मी बसायचो आणि मी कसाबला बघायचो. म्हणजे कसाब मी इथे बसलो आणि कसाब एक 4 फुटावर कसाब बसला होता आणि मी त्याला ऑब्झर्व करायचो. तर आणि मी रात्री वडिलांची चर्चाही करायचो की कसा प्रत्येक वेळेस असं तोंड खालीकडून पडलेला असतो, तोंड पाडून बसलेला असतो, कधीही चेहऱ्यावर काहीच दाखवत नाही, लवलेश रागाचा नाही, भय नाही, काहीच नाही. तर मला ते नेहमी सांगायचे की ट्रेंड असतात ॲसेसिन्स. त्यांना सांगितलं जातं की तुम्ही रिॲक्ट कसं करावं, तुम्ही कसं बसावं, कसं तुमच्या चेहऱ्यावरती हावभाव ठेवावे आणि त्याच पद्धतीने अतिशय मुरलेला आपण म्हणतो असा तो होता. आणि जेव्हा त्यांनी CSTवरती आणि इतर ठिकाणी जे स्टेनगन, जे MP5 फटाफटा गोळ्या मारल्या लोकांना, तेव्हा त्याचा चेहरा जर बघितला तर त्याच्या चेहऱ्यावर एक अशी मिस्चिवस स्माईल दिसते तुम्हाला. लोकांना मरत असताना बघताना आनंद घेण्याचा, असुरी आनंद घेण्याचा त्याचा चेहरा फोटोग्राफ्समध्ये अजूनही दिसतो. तो एक कसाब. आणि न्यायालयीन कोठडीत बसलेला त्या साक्षीदारांच्या आपल्या आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेला तो एक कसाब. दोघांच्या चेहऱ्याचे हावभाव पूर्ण वेगळे. इथे तो निर्दयी असा चेहरा त्याचा होता, अतिशय क्रूर असलेला, आणि इथे अतिशय मुद्दामून असा मी गरीब आहे, विक्टीम आहे, सर्कमस्टन्सेसचा विक्टीम आहे, असा चेहरा मुद्दामून तो भासवत होता. आता अनिकेत, तुम्ही म्हटलंत की मी शॅडो करायचो. बाबा एवढे मोठे, बाबांनी बॉम्बलास्ट केस, गुलशन कुमार, प्रमोद महाजन अशा केसेस केल्या. आणि असं होतं ना बऱ्याचदा की असं मोठ्या माणसाच्या, तो शब्द तुमचाच आहे शॅडो, सावलीमध्ये मुलं त्यांची कशी तयार होतात. कधी कधी ती त्यांच्यावर प्रेशर पण असतं, नाही का? तर असं कधी जाणवलं का की बाबांच्या मोठेपणाखाली, की उलटं मला दिसतंय ते वेगळंच आहे, की तुम्ही अपोजिट साईड ऑफ द लॉ असून सुद्धा खूप जास्त काय म्हणायचं की प्रभावीपणे काम करताय? मराठीत एक म्हण आहे, मोठ्या झाडाखाली छोट्या झाडाची सावली पडत असल्यामुळे तो वाढत नाही. आणि जेव्हा मला असं लोक म्हणतात तेव्हा मी त्यांना 2 नारळाच्या झाडाचं उदाहरण देतो. 2 नारळाचे झाडं बघा तुम्ही, एकमेकांना तेवढ्याच उंचीचे आणि तेवढ्याच ताकदीचे उभे असतात. मी वडिलांकडून कधीही प्रेशर त्यांच्या कामाचं किंवा त्यांच्या वलयाचं घेतलं नाही. मी नेहमी त्यातून इन्स्पिरेशन घेतलं की मला आयुष्यात वडिलांसारखं काहीतरी केलं पाहिजे. आपण जर इन्स्पायर झालो तर आपण कुठलंही दडपण घेत नसतो, परंतु जर आपण त्यांच्या वलयाच्या ओझ्याखाली स्वतःला दबून टाकलं तर मग तुम्ही कधीच स्वतः फुलत नसतात. त्यामुळे मी नेहमी माझ्या तरुण मित्रांनाही सांगत असतो की कधीही प्रेशर घ्यायचं नाही. म्हणजे एक छोटं उदाहरण सांगतो. मी शाळेत एक नाटक होतं, म्हणजे मी जळगावला शिकायचो. आमच्या शाळेचं नाव सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल. 7वीत होतो मी. आणि त्या नाटकात मला एक रोल दिलेला आणि काही लाईन्स दिलेल्या, आणि मी ऐनवेळी प्रेशरमुळे ते विसरून गेलो बोलायच्या लाईन्स. म्हणजे ती जी टीचर होती, जी आम्हाला सर्व हे करत होती, डायरेक्टर त्या नाटकाच्या, त्यांना लक्षात आलं अरे हा प्रेशरमध्ये परफॉर्म करत नाही, इसको हम पेड़ बना देते. आणि त्या नाटकात मला त्यांनी झाड बनवून टाकलं. तू झाडाची भूमिका कर, बोलू नको, काहीच बोलू नको, तू छान उभा राहतो स्तब्धपणे, तू झाडाची भूमिका कर. आणि मी पूर्ण नाटक, खरं सांगतो बरं मंजिरीजी, पूर्ण नाटक मी झाडासारखा उभा होतो. मग मला नंतर लक्षात आलं की अगर जिंदगी में प्रेशर लिया तो पेड़ बन जाओगे. त्यानंतर मी ठरवलं कधीही दबावाखाली काम करायचं नाही, कधीही प्रेशर घ्यायचं नाही. वडिलांच्या वलयातून मी नेहमीच
प्रेरणा आणि स्फूर्ती घेतलेली आहे. मी नेहमीच त्यांना सांगतो की तुम्ही जेव्हा काम करतात, तुम्ही जसं बोलतात, वागतात, केसेस टॅकल करतात, भलेही मी त्या लेवलवर आत्ता करत नसेल, परंतु मी निश्चित एके दिवशी तुम्हाला देखील सरपास करेल असं मी त्यांना सांगतो. मला तेच विचारायचं होतं की घरामध्येच बाबा आहेत म्हटल्यावर प्रॉसिक्युटर कसा विचार करतो हे कळल्यामुळे थोडासा इथे ॲडव्हान्टेज मिळतो का? आणि कधी एकमेकांसमोर आलात का? नाही, आता आम्ही एकमेकांच्या विरोधात कधीही कुठलेही खटले घेत नाही आणि घेणार पण नाही. घेणारही नाही. आम्हाला कायद्यात काही बंधन नाही, परंतु फॅमिली एथिक्स म्हणून आम्ही घेत नाही. आणि लोकांना वाव मिळतो उगीच काही बोलण्यासाठी, त्यामुळे आम्ही ते टाळतो, कटाक्षाने टाळतो. म्हणजे जिथे ते सरकारी वकील असतील त्या प्रकरणात मी उच्च न्यायालयात देखील आरोपींसाठी वकीलपत्र कधीच स्वीकारत नाही. कटाक्षाने मी हे पाळतो. दुसरी गोष्ट की आम्ही घरी फार काही लॉबद्दल अशी चर्चा करत नाही. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, माझं लॉचं शिक्षण झाल्यानंतर मी साहजिकपणे वडिलांना जाऊन विचारलं की आता मी काय करावं. वडिलांनी मला उत्तर दिलं, येंडे साहेब नावाचे एक सिनियर वकील आहेत जे हायकोर्टात प्रॅक्टिस आहेत, त्यांना जाऊन तू भेट, ते काय म्हणतात बघ, ते तुला कोणाकडे ज्युनियर म्हणून पाठवतात बघ आणि तिथे जा तू. आणि मी तसं गेलो, मी भेटलो. त्यांनी मला छान एक सिव्हिल साईडला प्रॅक्टिस करत होते, त्यांना जॉईन केलं. परंतु माझी रुची सिव्हिल साईडला नव्हती. मी 2-3 वर्ष दिवाणी साईडला प्रॅक्टिस केली, पण 2-3 वर्ष, पण मला ते कधी असं रुचलं नाही. अंगात ते भिनभिनलं होतं पहिल्यापासून. त्यामुळे मग मी वडिलांना सांगितलं मला आता सिव्हिल मला काही जमत नाही, मी आता कॉर्पोरेट बघतो. तर मी 2 वर्ष कॉर्पोरेट साईडला प्रॅक्टिस केली. म्हणजे कॉर्पोरेट साईडचे सिनियर ॲडव्होकेट आहेत, त्यांच्याकडे मी 2 वर्ष ज्युनियरशिप केली. मला परत तिथेही काही जमलं नाही. मग एक केस अचानकपणे फौजदारी क्षेत्रातली माझ्याकडे आली, क्रिमिनल. अचानकपणे आतमध्ये तो फायर होता ना. अचानकपणे मी खरं सांगतोय. म्हणजे मी हायकोर्टात एक केस चालवली आणि मग त्याच पक्षकाराचा, ज्याची मी कॉर्पोरेट साईडला एक कंपनी लॉ मॅटर होतं, चालवल्यानंतर म्हटलं त्याचा एक मित्र आहे, तो एका क्रिमिनल केसमध्ये अडकला आहे, तू घेशील का? आणि आयुष्यातली पहिली जामिनाची केस मी वकील झाल्यानंतर 5 वर्षानंतर चालवली ती केस. आणि मला काहीच माहीत नाही. बरं, आता मला थोडंसं असं वाटायचं की वडिलांना जाऊन विचारू कसं, कारण वडिलांना मी विचारलं तर त्यांनी मला सांगितलं होतं की तू त्या वकिलांकडे जा, त्यांचा सल्ला घे. ते एक प्रचंड बिझी वडील स्वतः. त्यामुळे म्हटलं आता काय करायचं. मग मी चार्जशीटचा अभ्यास केला. बरं, चार्जशीटचा अभ्यास केल्यानंतर मला लक्षात आलं या आरोपीच्या विरुद्ध सगळेच साक्षीदार बोलत आहेत, महिला डिफेंड कसं करावं. मग मी काही जजमेंट शोधले, जे काही करायचं ते केलं, सर्व तयारी केली आणि मी कोर्टात युक्तिवाद केला. मी जेव्हा कोर्टात युक्तिवादासाठी उभा राहिलो, त्या न्यायाधीश साहेबांनी मला विचारलं, तुम्ही पहिली केस चालवत आहेत का क्रिमिनलमध्ये? स्पष्टपणे विचारलं आणि मी स्पष्टपणे उत्तर दिलं, हो सर, पहिलीच चालवतोय मला. मग त्यांनी मला माझ्या चुका सांगितल्या की अरे तू असं बोला, तसं नसतं, तसं असं. हा, एकदम ओपनली म्हटलं थँक्यू सर, मी खूप शिकलो, आय एम ओब्लाइज्ड असं बोललो. आणि मग तिथून माझी फौजदारी क्षेत्रात क्रिमिनल लॉमध्ये सुरुवात झाली. आणि वडिलांनी मला नेहमी सांगितलं की तुझ्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटतं ते कर. त्यांनी मला हेही सांगितलं नाही की तू क्रिमिनल कर, त्यांनी मला हेही सांगितलं नाही तू सिव्हिल कर. त्यांनी मला हेच सांगितलं की जे तुला वाटतं योग्य ते तू कर. वा, खूप छान. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.